कोणती डाळ खाल्ल्याने पित्त वाढते यासाठी या 5 गोष्टी नक्की ऐका। नंबर 1, उडीद डाळ आणि कुळीथ ह्या दोन्ही डाळी पित्त वाढवणाऱ्या आहेत। दोन्हीही वीर्याने उष्ण असल्यामुळे जास्त प्रमाणात खाल्ले तर ऍसिडिटीचा त्रास नक्की होणार आहे। उडीद डाळ ही पौष्टिक समजली जाते, कफ आणि पित्त वाढवणारी आहे आणि वात शमन करणारी आहे। तसेच कुळीथ लघु आणि वृक्ष आहे, कफ कमी करते, वजन कमी करायला मदत करते, परंतु उष्ण गुणधर्मामुळे पित्त खूप वाढवते। नंबर 2, पित्तशामक सर्वोत्तम डाळीमध्ये मूग डाळ नंबर 1 वरती आहे। मूग डाळ पचायलाही हलकी आहे, सगळ्या वयासाठी ती योग्य मानली जाते, त्यामुळे मूग डाळीमुळे पित्ताचे शमन होते। मूग डाळीप्रमाणेच तूर डाळ आणि हरभरा डाळ ही शीतवीर्याची आहे, त्यामुळे पित्त कमी करायला मदत करते। परंतु बऱ्याच केसेसमध्ये आपण बघतो की हरभरा डाळ आणि तूर डाळ जास्त प्रमाणामध्ये खाल्ल्यानंतर ऍसिडिटी सारखी लक्षणे जाणवतात। याचे कारण असे आहे की तूर डाळ आणि हरभरा डाळ जरी शीतवीर्याची असली तरी सुद्धा त्याचे गुणधर्म हे वृक्ष आहेत। वृक्ष गुणधर्मामुळे वात वाढतो आणि मग गॅसेस, अपचन, पोट फुगणे आणि ऍसिडिटी सारखी लक्षणे जाणवायला सुरुवात होते। नंबर 3, मसूर, मटकी, राजमा, चवळी, वाटाणा हे सगळ्या वात वाढवणाऱ्या डाळी आहेत, त्यामुळे जर जास्त प्रमाणामध्ये या खाल्ल्या गेल्या तर तिथेही आपल्याला अपचन आणि ऍसिडिटीची लक्षणे होणार आहेत। नंबर 4, डाळ पित्त वाढवते की नाही हे फक्त डाळीच्या प्रकारावर अवलंबून नसते, तर ती डाळ बनवताना आपण त्यामध्ये किती तिखट, किती तेल वापरलेले आहे, मसाले किती ऍड केलेले आहेत आणि त्या व्यक्तीची प्रकृती कोणती आहे यावरती डिपेंड आहे। तुमची पचनक्रिया मंद असल्यास कोणतीही डाळ नीट पचत नाही। नंबर 5, डाळ खाल्ल्यानंतर जर ऍसिडिटी कमी करायची असेल तर डाळ चांगल्या पद्धतीने शिजवून घ्यायची आहे। डाळ खाताना त्यासोबत नेहमी तूप खायचे आहे। अपचन होऊ नये म्हणून डाळीमध्ये थोडेसे हिंग, जिरे आणि आले ऍड करायचे आहे आणि डाळ नेहमी भाकरी किंवा भातासोबतच खायची आहे। कोणती डाळ खाल्ल्याने कोणता दोष प्रकोपित होतो याविषयी अधिक माहिती पाहिजे असल्यास कमेंटमध्ये तुम्ही मला डाळ असा मेसेज करू शकता, मी त्यावर तुम्हाला लिस्ट पाठवेन।